अशी सून मिळावी की ती सासूची हौस करू शकेल आणि सासूचं मन ओळखू शकेल. अभी तो सुरुवात आहे. सून गेली ढगात. काय 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 आपला पिल्लू म्हटलं दुसरे सांगलं असं बसत खुर्चीवर खात कसं ते बाळाचं. सनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय? मम्मीला माझ्यावर भरोसा नाही. असं वाटायचं खरं साक्षात स्वामीच दिसतात. भाऊची आवाज सगळीकडे आहे. मी आणि अक्षय पिक्चर घ्या चाललोय. माहितीये रोहित ढवळे, मला तुझी खूप आठवण येते. का माहितीये जानले ते बापू बुलबुल तू लाशील बाबू आलीस ताश लाशील तर तू जमीन कामाची खुश होती. आता येणार नाही तरी मी खुश होती. बिन कामाची खुश आणि मी असा लेटून कॅमेरा अँगल लावतोय. पण इथून ऑर्डर कशी करायची? दोन्ही चिठ्ठ्यांवर आपण एकच नाव टाकलेलं आहे. हे जरा शिकून घेतो आम्ही. शिकलेले अडाणी दावे. जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. कसे काय सगळे मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉग मध्ये. आणि आजचा व्लॉगचा टॉपिक आहे मम्मी. मम्मी काय पूर्ण सांग ना. मम्मी 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 म्हणजे काय? काय मम्मी म्हणजे काय म्हणजे तसं नाही. मग म्हणजे ब्लॉग मध्ये मम्मी म्हणजे टॉपिक आहे मम्मी. म्हणजे काय? मम्मी हा असा टॉपिक आहे हा. तर बोला Topic बरं नाही, मॅडम नाही, सांगतील. नाही, नाही, नाही. नाही सांग 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 तू सांग. नाही, तू बरोबर मी सांगशील. discussion केलं ना, मग ते हा reveal करायचं मग ना. तू डिस्कस केले तर तू सांग. काम माझंही पुढचं करायचं. सांग चल. हा. ऍक्च्युली असं झालंय की हम्म. मदर्स डे होऊन गेला आहे, जो माझा हम्म. फर्स्ट मदर्स डे होता. आणि आमच्या हॅपी मदर्स मम्मीचा- डे. झाला हा ठीक आहे. पण त्यांनी केला सेलिब्रेट. हां सो आमच्या बाळाचं ॲक्च्युली वॅक्सिनेशन होतं तेव्हा, सो आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही कुठेच, पण आम्ही घरात छोटंसं सेलिब्रेशन केलं. हम्म. आणि तेव्हा आमची इच्छा होती की कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ वगैरे. हे ते बाळ पण आता थोडंसं मोठं झालंय, तर सगळे तर नाहीच म्हटले होते. पण आम्ही मम्मीला कसं तरी कन्व्हिन्स केलं होतं. पण नेमकं पिल्लूची वॅक्सिनेशन डेट आल्यामुळे आमचा मदर्स डे घरीच सेलिब्रेट झाला. नाही तर मदर्स डे ला या दोघींना थोडं हां, जाणार मला होतं थोडं घेऊन. बाहेर जायचं होतं, But नाही फिरायला, झालं. शॉपिंगला, सगळं मी तर खूप टाइम नंतर बाहेर पडणार होते, पण पिल्लू मध्येच आणि मेन म्हणजे हिच्यामुळेच बाहेर जायचं होतं. हा, बिकॉज फर्स्ट माझा मदर्स डे first होता Mother's Day तिचा. पण काय सांगू होतं सगळं एक ठीक आहे, सोबत. no issues. आहे अजून पुढं अजून करायचं अरे आहे. अजून भरपूर आहे. पण बट मेन टॉपिक आहे मम्मीचा. मम्मीचा टॉपिक असा आहे की मी म्हणजे आमचा तो प्लॅन फ्लॉप झाला तो वाला. आणि मी जस्ट मग अशी बसले होते तर मला कळलं देऊळ 1-2 हा स्वामींचा मूवी आहे जो रिलीज झाला आहे पार्ट 2. हम्म. आणि तो मूवी सगळे म्हणजे आता तो मूवी तर बाहेरच असणार आहे. सेकंडली आमच्या मम्मी स्वामींच्या खूप 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 मोठ्या भक्त आहेत. सो मी ह्याला म्हटलं की तू मम्मीला घेऊन मूवीला जा, तू असं नाही का म्हणजे त्यांच्यासोबत सेलिब्रेट कर, वन डे त्यांच्यासोबत स्पेंड बिकॉज कर. कारण ती ना कधीच मूवीला आलेली हा. नाहीये कधीच. म्हणजे Movies लास्ट ला- तिने कधी बघितलं माहिती का? लास्ट गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न माहिती ना सगळ्यांनाच माहिती. गाढवाचं लग्न मूवी आलं तेव्हा आम्ही लहान लहान होतो आणि तो पप्पांनी नेलं होतं टॉकीजला त्या टायमिंगला. आमचे थोडे फादर डेंजर होते, ते नंतर बोलू आपण, तुम्हाला निवांत सांगेल मी. तर त्यावेळेस नेला होता मूवीला आणि तो पण मूवी अर्धवट म्हणजे नाही का अर्धा झाला. चला 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 आम्ही बाहेर घरी अर्धाच मूवी बघून घरी. त्यावेळेस टॉकीजला म्हणजे तेव्हा असं 4वी-5वीला. आणि त्यानंतर ती कुठे एक गेलेली topic नाही. अजून मला सांगायचा होता की देऊळ बंद 1 हा मूवी 2015 मध्ये रिलीज झालाय. हम्म. पण तो मूवी कितीही वेळा टीव्हीला लागू दे किंवा त्या मूवीची क्लिप कितीही वेळा इंस्टाग्रामला येऊन दे किंवा युट्यूबला येऊन दे, मम्मी ते थांबून बघणारच. ही गोष्ट. म्हणजे मी तर हा, म्हणते हा, हा. 2015 ने 50 वेळा त्यांनी तो मूवी बघून झाला असेल. बिकॉज ते स्वामी स्वामी भक्त भक्त, आहेत, खूप खूप मोठे. मोठे स्वामी भक्त. सो ही एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायची. पण मम्मी ह्या गोष्टीला तयार होणार नाहीयेत कारण की बाळ लहान आहे घरी आणि मला आणि बाळाला एकटं सोडून त्या आजपर्यंत कुठे गेल्या नाहीयेत. सो त्या जाणार नाहीयेत. नाही तशी पण, थोडी कन्व्हिन्स होईल. होईल. असं नाही येणार ती. तसं असं नाही येणार. कारण आम्ही काय करणार होतो माहिती का? आम्ही ते चिठ्ठ्यांवरती ना म्हणजे एक म्हणजे मी डिनर. सांगेन, हा तू सांगेन. सांग. हा. म्हणजे बेसिकली आता मम्मीचं मूवीला असं म्हणणं किंवा मम्मी आपल्याला मूवीला जायचं हे खूप असं ऑड साऊंड करेल आणि ते तोंडावर नाही म्हणतील. हा. सो आम्हाला एक असं नाही का मज्जा करायची की आम्ही ब्लॉग करतोय मम्मी असं तसं. ते नाही, ती मूवीसाठी होईल रेडी या देऊळबंदसाठी. दुसरा कोणत्या नाही होणार. देऊळबंदसाठी होईल, होईल पण म्हणजे एक त्यांचं- हा, 50-50. हा. पण मी काय बोलतोय, मला काय म्हणायचंय, जे आपण डिनर आणि हे टाकणार आणि तिने केलं डिनर चॉईस आणि आपण मग सगळं नाही शूट करतोय. करायचं ना, मग हे बघ, नाही आपण तर मूवीलाच नेणार. ते मला माहिती आहे आपण मूवीलाच नेणार. माझं म्हणायचं उद्देश मूवीज लिहायचं मम्मी काही चॉईस करू दे. मला म्हणायचं काय बरं जाऊ दे ते असं ते काही पण चल. हा आता तू आपण डिनर डेट किंवा लंच डेट लिहिला मूवी म्हणजे आपण मला काय म्हणायचं आपण त्या कॉन्टेंटच्या हिशोबाने गेलं
तर ती त्याला नाहीच म्हणणार ना, तिने डिनर चॉईस केला आणि आपण बोललो की हा चल डिनरला, तर ती नाही बोलणार. म्हणून आपण कॉन्सेप्ट काय ठरवला की डिनर नकोच टाकायला, आपण डायरेक्ट टाकू मूवी. आणि असं पण तिला काय इंग्लिश वाचता येतंय, इंग्लिशमध्ये टाकायचं ना, हा, ते पण आहे right. दोन्ही चिठ्ठ्या त्याला फक्त तिला बाहेर सांगायचं select करा. अरे ते मूवी left, आलाय, right, अरे आपण movie. उलट करूयात. पण ते सांगायचं नाही कुठं चाललेत, काय चाललेत, काही सांगायचं नाही त्यांना. फक्त चिठ्ठी चॉईस केली की चिठ्ठी बघायची, अरे ठीक आहे चल तू या टाइम पर्यंत रेडी राहा, एवढंच सांगायचं त्यांना. अरे पण तसं नाही, नको तसं नको. डायरेक्ट तिला आपण सांगून दिलं ना ते वेगळं पडेल. अरे ना आता पहिल्यासारखं नाही ना, हे पिल्लू आहे, ती 100% ती विचारूनच राहणार कशाला. पण ठीक आहे ना, तेव्हा बघूया. मग ठीक आहे, पुढच्या क्लिप मध्ये पुढे काय बघू आपण. होतंय ते आणि जर नाहीच ऐकलं तिने तर आपण डायरेक्ट सांगून देऊ तिला की स्वामींचा पिक्चर आलाय देऊळ बंटू. हा ठीक आहे, मग असं सांगू शकतो की तू मूवी डेट चॉईस केला, पण त्यांना काय माहिती मूवी कुठला आलाय, कुठल्या मग नाही येणार मूवीची. म्हणते तसं, वैसा नहीं आएंगे हो, मेरे को पता है माँ है हो, नहीं आएंगे हो, पिल्लू को छोड़ के आएंगेच नहीं हो. पण ठीक आहे, चला आपण ऍटलीस्ट जो प्लॅन केलाय तो तरी बरं, पुढचं बघू आपण. काय होतंय त्याचं. ते बघा गाईज, चला मी चिठ्ठी बनवतो. तू चिठ्ठ्या बनव, दोन्ही याच्यावर नाव टाक. मूवी डेट. हा मूवी डेट दोन्ही याच्यावर एकच काय टाक. होतंय, किती बोलणी खाणारे मुलीचे हे बघूया. येस, हे बघा मित्रांनो, त्या दोन्ही चिठ्ठ्यांवर आपण एकच नाव टाकलेलं आहे. तसं पण तिला वाचता येत नाही म्हणून काय कळणार नाही. मूवी डेट. अरे उलट दिसतंय का? थांबा दाखवतो मित्रांनो. चला आता मम्मीकडे जाऊ आपण. मम्मी काय करतेस? नाही ना दिसत, आंधळ झालोय मी. हे बघ तुझ्यासाठी आणलंय मी सरप्राईज. हा, कागदाचे तुकडेच कधी कधी सरप्राईज असतात बरं का मम्मी. टाइमपास काय लावलंय? हे बघ ऐक ना, हे 2 चिठ्ठे टाइमपास नाही करते मी. अरे पुढं तर ऐक माझी आई. अगं माझी आई, पुढचं ऐक. या 2 चिठ्ठे आहेत, तर जी तू एक चिठ्ठी निवडशील त्या चिठ्ठीत जे लिहिलंय ते मी तुला तिथे घेऊन जाणार. 2 चिठ्ठीत वेगवेगळे लिहिलेले. हा, नेणार आहे कुठं तरी बाहेरच्या देशात. तर सध्या नाही बरं का, विजा पासपोर्ट नाही आपला. ऐक ना, टाइमपास नाही लावलाय मम्मी, तो शपथ कुठतरी नेणार आहे. अरे तेरी कसम बोल रहा हूं मैं, टाइमपास नाही करत आहे, तेरी कसम. इथं कुठंतरी घेऊन जाणार मी तुला. एक चिठ्ठी निवड याच्यातली. कुठे घेऊन जाणार आहे? ओ माय गॉड. हा ते तुला कळत नाही असं पण इंग्लिश. शिल्पा मम्मीने ये चॉईस किया है. पुढे मम्मी वाटतंय मम्मी तू आवाज दे. इकडे या ना, इकडे ते या. सर तुला माझ्यावर भरोसा नाही काय? मम्मीला माझ्यावर भरोसा मी हे नाही. जे चॉईस केलंय ना, त्याचा अर्थ आहे की मी आणि अक्षय पिक्चरला चाललोय. मी आणि अक्षय म्हणजे मी तुला पिक्चरला नेतोय असं त्यात लिहिलंय. मूवी डेट. हा, पिक्चरला घेऊन जाणार आहे तुला. हे मूवी डेट म्हणजे तुम्हाला अक्षय पिक्चरला घेऊन चाललाय. तुम्हाला सकाळी सकाळी मस्करी करायला लागली का माझी? सकाळी सकाळी काय मस्करी करताय तो त्या? मस्करी नाही तर काय लागली? बाळाला आंघोळ घालायची कामं पडले पण पण movie त्याला date सोडून ला काय जायचं, time ते pass सांगते तुम्हाला सकाळी movie सकाळी date ला movie date ला जायचंय. जायचं कशाला? सकाळी नाही जायचंय, आज नसतंय ते. सकाळी सकाळी अरे. तुम्ही टाइमपास लावलाय ना. नाही, तुम्हाला उद्या जायचंय. कभी नहीं खाने को आया, कभी नहीं खाने को आया और इसको दिया. इनका क्या चल रहा है चक्कर? बाळाला सोडून नारळ जायचं. छोटा आहे की? तू एकटी राहणार त्याला घेऊन? एक ताजी बाय का. तुला माहिती का पण मम्मी मूवी डेट ठीक आहे, तुला मूवीला घेऊन जाणार, पण तुला मूवीला नाही तयार होणार. पण ऐक ना, पण मूवी कोणता आलाय तुला माहिती का? कुठला? हा, तुला मूवी पण तसाच घेऊन जाणार आहे. तू तयार होणार. कुठला आहे? कुठला आहे मूवी? कुठला आहे? कुठला सांग तुझं झापड आहे. कुठला आहे मूवी? अगं मम्मी, स्वामींचा देऊळ बंद माहिती तुम्हाला? देऊळ बंद पिक्चर बघितलाय? two आलाय. 100 वेळा तर बघितलंय हिने. हा का? तर, हा, देऊळ बंद त्याच्यासाठी 2. हे सगळं चाललंय. पण तुम्ही दुसरी चिठ्ठी निवडली असती तर तुम्हाला फक्त पाणीपुरी खाऊन घरी यावं लागलं असतं, कारण की त्याच्यात दुसऱ्या पाणीपुरी- चिठ्ठीत होतं की तुला जेवायला नेणार, एका चिठ्ठीत होतं मूवी डेट. तर तू चॉईस केले मूवी डेट, म्हणजे तुझं नशीब
की म्हणजे तुम्हाला स्वामी स्वामींचा तुला picture बोलवते ते बघायचा पिक्चरला. आहे. अरे पण बाळ लहान आहे ना रे. कसं नाही, नको. 2-3 आपण सगळ्यांना अडीच वाटलं तासाचा तर- पिक्चर आहे. 2.5 तास फक्त अडीच 2.5 तासाचा तास. सगळे ऐक ना सगळे जायला तोवर तो पिक्चर जुना होईल आणि हे ऋतूला आणि आपण ती 6 महिन्याची झाली की आपण तिला घेऊन जाऊ. अरे पण ते लहान आहे अजून बाळ हा, आपलं. पण ठीक आहे अरे ना. मग आहे नाही अहो, मग मी ही जवळ 2.5 झोपती ना. तासाचा प्रश्न आहे. ती दुपारी अंघोळ घालून झोपी लावायची. दुपारचं तिकीट बुक करायचंय उद्याचं. हे बघ, उद्या दुपारचं तिकीट बुक ही करू. जेव्हा झोपल ना हा. दुपारी तेव्हाचं तिकीट बुक करतो मी दुपारचं हं. आणि उद्या दुपारी जाऊ आपण आज बुक तुम्ही करू. 2.5 तासात म्हणजे 3 तासात तुम्ही घरी येणार. मग तसं तो 1 ते 4 झोपतील तुम्ही त्या ना. टायमिंगला मग सगळं अरेंज करून ठेवा आहे की ना आपल्या डब्या बिब्यांचं सगळं अरेंज करून. बा, होईल का adjust? अहो, होईल मम्मी होईल ना. 2-2.5 तास adjust होईल अहो, का? 2-2.5 तासाचा प्रश्न आहे. 2-2.5 तास नाही, माझ्या पिल्लूला मी कच्चे चलन चॅनल 2.5 तास. नाही म्हणते, ते नाही म्हणते. माझ्या पिल्लूला नाही म्हणते. कलर नाही. ते पण म्हणते. माझ्या पिल्लूला लिहिलेली कलर जाऊ बाबा. दे. नाही करत. चॅनल आहे ते पापू बुलबुल. तू लाशील बाबू 2.5 तास लाशील का तू? हा म्हणा. लाशील का? बबी, हा म्हण पिल्लू. अरे बापरे, पिल्लू पण निघालं. पिल्लू पण निघाले. पिल्लूला पण यायचे का? पिल्लूला पण यायचे. स्वामी बघायला यायचे. स्वामी बघायला यायचे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला अशा तऱ्हेने मम्मी रेडी झालेली आहे. स्वामी आहेत म्हणून रेडी झाली. म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार केला. हा, पण देऊळ बंद आलंय. पहिली गोष्ट म्हणजे मीच गेले नसते दुसरं काही असतं चिमूला फिरायला जरी म्हटलं असतं ना मला बाहेर तरी पण मी आले नसते. आम्हाला माहिती होतं सगळं फिरायला म्हणूनच नसते आम्ही आली. एवढं डोकं लावून ते म्हणून तर आम्ही शाळा केली तुझ्यावरती मम्मी. मला कसलं गोष्ट पटतच नाही. तुझ्यावरती शाळा केली आम्ही. ठीक आहे चला 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 मम्मी रेडी मला आहे. तयार झाले. पण तरी मी माझा जीव निघणार नाही बाबा घरातून बाहेर राहायला. काय नाही 2.5 तुम्ही तिला तास. झोपी लावा मस्त आणि जावा. तुम्ही येऊपर्यंत ती झोपल किंवा ऍटलीस्ट उठून मी तिला घेईल. मी तुम्हाला फोन करेन मध्ये काय वाटलं तुम्हाला जास्त लांब नाही जायचंय. अरे इथंच जायचं आपल्याला जवळच मध्येच जायचं. जायचं आपल्याला. ठीक आहे चलो 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 आता पिलूला आंघोळ घाला आणि उद्याची तयारी करा. चला नाव करायला चला मी तर बिनकामाची खुश होती. मला तर नेणार पण नाही. घरी मी खुश होती. बिनकामाची खुश आणि मी असं युट्यूब कॅमेरा अँगल लावतोय त्यांचं चांगले थोबडे दिसा म्हणून. माझा थोबडा कसा दिसतोय सांगा छान जरा. दिसतोय छान दिसतोय उलटा आमच्यापेक्षा छान दिसतोय. काय बोलतेस? असा जोक होता हा. मी छानच आहे बरं रे. चला आवरा. चंक्याला सोडून जाऊशी वाटायला ना. नाही ना पिल्लूला सोडून जाऊ. दिवशीच वाटत नाही आम्हाला लय लेट झाले 5 मिनिटं राहिलेत फक्त. काय आता निघा चला. सर या उशीर झाला तर खायचं आपण ब्रेकमध्ये पाहिजे. ब्रेकमध्ये खायचं बघू. मम्मीचा फर्स्ट टाइम आहे ना. हे मम्मी मी तुमच्या पाठीशी आहे. नाही पण इथून ऑर्डर कशी करायची गायस. आम्ही जरा फसलोय म्हणा समजा ना. आम्ही जरा बर्गर कॅफेच्या मंडळात फसलोय. आता जरा सांगा ना आम्हाला शिकवा ना सांगा. काय करायचं? काय घ्यायचं? व्हेज नॉनव्हेज? व्हेज मध्ये काय घ्यायचं? हां. सिंगल हवे बर्गर. बर्गर सिंगल हवे. हा सिंगल. काय घ्यायचं? बघ रे 85 ला आहे का. हे बर्गर आहे. हे कोक आणि बर्गर. हा मग हे क्रिस्पी व्हेज प्लस कोक करायचं का 3 ॲड करू. क्वांटिटी 3 करा. हा ओके. हे जरा शिकून घेतो आम्ही. शिकलेले अडाणी दावे. काय सांगते? ऑनलाईन. धन्यवाद. गुतला आपण आलो तर बंद पडलंय ते. गुतागुती व्हायला लागली. आपण आलो तर बसत बोललंय त्यांनी. हे काय रे गाणं मी तेच म्हणलं बघितलं तुला. काय म्हणतोस. काय नाही हे आमचे जुना मित्र आहे आमचा तो भेटला. अरे ते जरा नवीन आहे ना बघत होते रे ऑर्डर कसं करायचं काय नाही. जाऊ का भाऊ घरी करताना. अरे त्यांच्याकडनं शिकत होतो रे ऑर्डर कशी करायची.
काय करतो? अच्छा अच्छा धन्यवाद. तिकडे गेली का? हां ओके. काय घ्यायचं? अच्छा अच्छा. काय आता बसायचं का? ते अरे जरा ते ऑर्डर कळत नव्हतं ना आम्हाला, त्यामुळे जरा ते घेत होतो आम्ही. ऑर्डर कळत नव्हतं. ते मॅडम आले होते आम्हाला शिकवायला, ते कसं करायचं ऑर्डर. ते नवीन आहे ना सिस्टम, ते आम्ही सिस्टममध्ये नवीन आहे. बरं रोहित्या नाही, रोहित्या असताना लई येड पळवलं असतं. तर ते जाऊ दे मम्मी. आता मम्मीला जरा बर्गर खायला घेऊन आलोय खूप दिवसांनी. मूवी कसा होता मम्मी? मूवी खूप छान, खूप छान. भारी होता ना? भारीच असणार, कारण तू स्वामी भक्त आहे की नाही? तुला सगळं भारीच वाटणार. असं वाटलं खरंच स्वामीच होते. आहे ना? तू तुझं फील घेतो तुझं म्हणजे असं तू आहे सोबत जास्त. आहेत हां, ते सगळं जे जे दाखवत होते ना, प्रत्येक परिस्थितीला म्हणजे कंटाळून आत्महत्या करणं हा हे नाही आहे, त्याच्यावरचा मार्ग नाही आहे. परिस्थितीला कंटाळून म्हणा, कुठल्याही परिस्थितीत म्हणा, विभूती म्हणा किंवा कुठलीही असो, आत्महत्या करणं हा पर्याय नाही. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते बरोबरच सांगितलं. म्हणजे त्याच्यातून असं दाखवलंय मित्रांनो सामोरं जा परिस्थिती. की तुम्ही जे आत्महत्या करता ते तुम्ही तुमच्या म्हणजे हे नाही करता. तुमचं जे आयु असतो ना तो तुमचा वेगळा असतो, पण आपण आपलं शक्तीच नाही परिस्थितीला सामोरं जायचे. येस, परिस्थितीला सामोरं. तेवढं त्याचं आयुष्य नसतं. हां ते स्वतः संपवतो. मग तिथं आयुष्य संपवणं म्हणजे ते पाप आहे. पाप आहे. बरोबर आहे. त्यात दाखवलं ना, मग त्याची तुला शिक्षा आहे. आणि ती त्याची पण शिक्षा आहे. मोक्ष मिळतच नाही ना. हां मोक्ष नाही मिळत. त्यांचं आयुष्य संपवलं. बरोबर आहे. गाईज एक नंबर पिक्चर आहे, बघा जाऊन. रिॲलिटी. श्री स्वामी समर्थ. माणसाचं मन करू असं आलं पाहिजे की हा बाबा याच्या मनात काय चाललंय खरंच. म्हणजे असं वाटलं कोणासोबत तरी झालेलं असं नाही का? समोर आता तो टेन्शनमध्ये आहे. तुझ्या घरच्यांना बी कळलंच पाहिजे ना, अरे आपलं हा त्रास घरच्यांनी आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी घरच्यांनी समाधान हे केलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे ना की हा बाबा आपला माणूस काहीतरी त्रास आहे, त्रास त्याला आहे. काहीतरी त्रास वाटतो. बरोबर आहे. बरोबर. त्रासाला कंटाळून आत्महत्या करणं हा पर्याय नाही. हा, त्याच्यामध्ये तेच दाखवते सगळं. सगळं ते शेतकऱ्यावर त्रास आहे. शेतकऱ्यावर एक नंबर. कर्जाला होय कंटाळून मम्मी. हा? पण तू गाढवाच्या लग्नापासून आज आली ना पिक्चरला, आहे ना? 20 वर्षानंतर. गाढवाच्या लग्नानंतर वर्षानंतर. किती? 20 वर्षानंतर. 20 वर्षानंतर. 5वीमध्ये होता का तो? तिथे तर इकडची मला रोम रोम भाइयों. किती असेल ते तेव्हा? 5वीमध्ये होतो का? आवाज थोडा मोठा. 5वीत होतो का? 5वीत मी 5वीमध्ये असताना पप्पाने नेली. आपल्या हां घे तुझा. तर 5वीमध्ये मी असताना? 5वीमध्ये असताना मम्मी मूवीला आली होती. पप्पा मी आम्ही सगळेजण 4 आलो होतो मूवीला. नंतर गाढवाचं लग्न बघायला त्यावेळेस, नवीन आलं होतं तो पिक्चरच्या वेळेस. म्हणजे थिएटरला. तेव्हा थिएटर होतं ते आपलं साधं टेंटर आहे. आपलं साधं म्हणजे ते त्यावेळेस. हा, टॉकीज त्यावेळेस. म्हणतो. टॉकीज. टॉकीज पिक्चर टॉकीज म्हणायचं. टॉकीज. तो पण पूर्ण बघितला नव्हता. हा का? उशीर झाला, पप्पाने मध्येच नेला आपल्याला. अरे देवा, तो पण अर्धवटच बघितला होता. त्याच्यानंतर आत्ता त्याच्यानंतर आज आता इथून पुढं दिसतील, येत राहतील. इथून पुढच्या आता सगळं दिसत राहील तुम्हाला मम्मीसोबत. थँक्यू. टाईमच भेटत नाही ना बाहेर पडायला आमच्या आईसाहेबांना. आता थोडं जरा त्यांचे दिवस आहेत, फिरायचे, एन्जॉय करायचे. करा एन्जॉय, करा एन्जॉय, एन्जॉय, एन्जॉय. थँक्यू. पहिले चिल चिल. रोहित ढवळे, मला तुझी खूप आठवण येते. का माहिती आहे, तू हा ब्लॉग बघत असशील तर मी तुला दाखवतो.
आता मशीनचं बघितलं ना शॉप, आता हे विचारायचं आहे, कळत नाही आहे ना हे काय बाय 1 गेट 3 फ्री आहे, 3 फ्री 3. कशाला शिल्पला कसं? अरे तो माझा जोडीदार आहे, अशा ठिकाणी तोच लागतो. तर आता तिथं मशीनच्या इथं बी तो असतो ना, त्याला मजा आली असतं. काय 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 आपलं पिल्लू म्हटलं हां दुसऱ्या वेळेस हां. आलं असं बसल खुर्चीवर खात कसं त्या बाळासारखं ते हे असं हे ना सेम 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 आमचं छोटं पण असंच असेल. अजून किती 2 वर्षांनी ना, 1.5-2 वर्ष 2 वर्षांनी. वर्षभरातच बोलायला सुरुवात करत. पप्पाची चड्डी फाटून जाईल. गेलं ही शिव शिव थकल. काय म्हणते? बड्डे झालं म्हटलं ऍडव्हान्स मध्ये. बड्डे पार्टी तू दिली का? तू रे अच्छा, म्हणजे बड्डे झाला तो असं मान्य केलं, हा. पार्टी आम्ही दिली. प्री सेलिब्रेशन केलं मावशी. पार्टी आपण दिली का? बड्डे त्यांचा होता, पार्टी आपण दिली. म्हणजे हे बरं आहे तुमचं. बड्डे त्यांचाच, बड्डे पार्टी तुमचा, आपण द्यायची. खायचं तुम्ही निवांत. रोज तुम्हाला किती तुम्ही पार्ट्या माझ्याकडेच खाता तुम्ही रोज हा पार्ट्या. ते पण आहे. रोज मीच पार्ट्या देतो तुम्हाला, माझ्याकडेच खाता ना तुम्ही सगळे. शटर बंद, कटअप. मोठी इथं पण फॅन भेटलेले आहेत आता, फोटोशूट चालतात. भाऊची आवाज सगळीकडे आहे. मी हाय करायला लावलं सगळ्यांना, हा बाय करतोय. हाय म्हण, हाय काका. नाही बाय 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 बाय. बाय. चला चल ये लवकर पटकन. नको नको लवकर आहे खाली. मी खाली आले तर ते मला सोडून यायचं. ती म्हणते मला भीती वाटते ह्याच्यावर. तिकडंच थांबली वरती. अरे बाबा ये खाली. अशा तऱ्हेने आमचा मूवी डेट संपलेला आहे. पण मजा आली का? Yes. चला चॅम्पियनला आता बघा चॅम्पियनकडे. हे बघा बाळ आणि मम्मीचं प्रेम. आम्ही गेल्यानंतर हेच होते सांभाळायला. आणि कसं आणि आम्ही लय मज्जा केली आज. काय बोलते? आम्ही लय मज्जा केली. आम्ही केक खाल्ला, आम्ही मिचल पाव खाल्ला, आणि केक पण खाल्ले, आणि लय दंगा केला, लय डुडुडुबू केला. सगळं घर डोक्यावर घेतलं होतं आम्ही आज. हा, कशा- आम्ही नव्हतो तर का? आम्ही लय पार्टी केली, जंगी पार्टी? केली. हा, ऐकलं का कशी पार्टी केली बाबू आज आपण. मस्त मस्त केली की नाही. आम्ही मिलिंदा पण केला आज. लय छान 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 किती पार्टी केली आम्ही. मदल डॉटलनी, जसे तुम्ही मदल आणि शन गेलते तसे आम्ही मस्त पार्टी केली मध्ये. तिने मला लय मारलं, बघू शकता तुम्ही. मालती आणि लादी गोदी लागली. मी ती शॉरी मग माझी मारू काय थोडं. कायले माझ्या बाला मला शोधून तुम्ही दोघं पार्टी करता. आम्ही पप्पांना ओळखत नाही आज. पप्पा आम्हाला चोदू गेले होते आज. तुम्ही दोघं मिळून पार्टी केली आज. पलटू केला काय झालं बाबीला? हाचो हाचो करायला येते. हा नालाच होते बघू तिकडे तो कोणी कोणी करतो कुठे गेलो होता आम्ही. मला चांगल्यावर करते बच्चा पप्पी द्यायला. ते म्हणते पप्पी घे पहिली. तिथं गेलो होतो तुला सोडून गेलो होतो. अजून छोटं छोटं अजून छोटं अजून छोटं छोटं
कळतं तिला. छोटू आहे अजून तू. त्यामुळे तुझं काय नेलो? हा, तू मोठं झालं की नेणार तुला. बच्चा. हा? आणि दिसलं नाही तुला? दिसलं नाही तुला 4-5 तास? हा? किती वेळा पप्पी घेऊ आता? किती वेळा पप्पी घेऊ? हा? आणि दिसलं नाही तुला? तू माझं सोडू. मोठं झालं की तुला घेऊन जाणार ना. जाणार घेऊन तुला मोठा झाल्यावर. हा. माझा पोपडा. सोनपापडी का माझी? कोण आहे तू माझी? कोण आहे तू माझी? कोण आहे? बजरंगबलीची शेपटी आहे तू. हा? बजरंगबलीची शेपटी आहे. हा. हा करते. हा, हा, हा. काय करतोय भोंदू पप्या? ए नीट ना. पिल्लू येते ते पिल्लू काय करतोय पिल्लू? पिल्लू गाणी वाजव बाळा, गाणी वाजव. वाजव गाणी आता. ते वाजव, ते वाजव. आणि हे बघा पिल्लूच्या मम्मीचा अवतार कसा कळकट मळकट धडकट बळकट आणि शेवटी हलकट. बाळासोबत असं बोलायचं नाही. ठीक आहे, अजून बाळाला नाही कळत. हलकट. बाळा मुलंच असे झाले ना. हा, बाळा मुलाच हलकट कळकट बळकट. झोपू आली आता संध्याकाळची झोपू. तू गाणी वाजव बेटा, तू गाणी वाजव. हे बघा आजी आणि आईला काहीच कामं नसतात. हा ना भाऊ, दोघींना काहीच कामं नसतात आम्हाला. काहीच कामं पण नसतात. आज त्यांनी एन्जॉय केलं ना. सगळी कामं मीच करतो. आज आज कसं वाटलं तुम्हाला? लय भारी वाटलं मला आज. भारी वाटलाच. कसा होता मम्मी पिक्चर? खरं खूप छान पिक्चर होता. पिक्चर मस्त होता ना. स्टोरी बिरी असं वाटायचं की खरंच स्वामीच आहेत समोर माझ्या. असं हा ना? वाटायचं मला. दिसतात समोर असं वाटायचं. हा ना. असं वाटत होतं चालूच राहा. इंटरव्हल कधी झाला ते बी नाही कळलं. बघतच राहा. इंटरव्हल झाला तरी बघतच बसली होती. अगं पिक्चर संपला तरी असं वाटलंच नाही की तेवढा वेळ झालाय. 3 तास 3-3.5 तास झाले असतील का रे? हा. असं वाटलंच नाही की एवढ्या वेळा मी पिक्चर बघत होतो. पिक्चरचं खासियत एवढं छान वाटलं. पिक्चरचं ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं? मला तर खूप छान म्हणजे असं तुमचा दिवस कसा गेला? दिवस खूप छान होते. तुला माहिती असेल का, अक्षय 6वी-7वीत असेल अक्षय, तेव्हा पप्पा आम्हाला घेऊन गेले होते. हा, तुम्ही पिक्चर सांगितलं. तेव्हा ते जुनी पद्धत. तेव्हा Talkies ला पप्पांचं काय होतं का तेव्हा, चला तर चाल, उठा तर उठा. नेलं एक तर पिक्चर चालू झालं त्यांनी आम्हाला. पिक्चर थोडासा राहिल्यावर म्हणे चला संपलं, झाला चला घरी. आणलं आम्हाला घरी. झाला पिक्चर झाला. त्याच्यानंतर नाही पिक्चर नाही टॉकीज नाही काय. तर मग आज असं तुम्हाला असं विशेष काय त्याच्यानंतर वाटलं? एवढ्या वर्षानंतर नेलं मला अक्षय पिक्चर वगैरे. माझी हौस केली त्यांनी. आणि त्याचं डोकं नसणार आहे. मला तर वाटतं हे सगळे लोक तुझंच चाललं असणार. मेन कार्यकर्ता इकडे बसलाय. त्याचे एवढं हे म्हणजे आहे तो तसा आहे. प्रेम खूप आहे त्याच्या मनात, आगर प्रेम खूप आहे. पण एवढं म्हणजे डोकं नाही चालणार त्याचं. अरे मम्मी स्वामी बघते, मग मम्मीला आपण पिक्चर दाखवूया. मम्मी कधी बाहेर जात नाही, मम्मी घरातच असते, मम्मी कामातच असते. हे डोकं तुझं असणार. ते तर आहे. हे मला मेन बघ बरोबर आहे तिचं डोकं आहे. हा मग मी सांगितले की तुला तिनेच आयडिया काढली की तू मम्मी सोबत एक ब्लॉग बनव नाही का, असं तुझा मम्मीला घेऊन थोडं त्यांना बी बाहेर पडायला. आणि स्वामींचा पिक्चर आहे त्याच्यात. मग तेच आमचं डिस्कशन. की मी आल्यापासून सुद्धा आपण जास्तीत जास्त गेलोय फिरायला वगैरे, लोणावळा वगैरे इकडे तिकडे गेलोय. जास्त नाही. पण हा जास्त त्याच्या नाही, आधी कारण की कधीच कामच होते, त्यानंतर टिफिन चालू झाले. पण आता मला तेच बघायचं होतं की आज तुम्हाला कसं वाटलं. म्हणजे असं नाही की पिक्चरला गेलो तर पिक्चर कसा होता, पर्सनल तुमच्या लाईफ मधला हा दिवस कसा वाटला तुम्हाला? पहिला दिवस होता ना माझ्या लाईफमधला. म्हणजे असं enjoy करायचा मनापासून होता. म्हणजे आणि कुणाच्या मला- धाकात नाही, नाही, कुणाच्या धाकात नाही. कशात नाही. पहिलं खूप धाकात असायचं. आता धाक नाही काही नाही. अशी बिनधास्त फिरले मी त्याच्यावरून माहिती का तरी अजून मुंबईमध्ये. काहीच नाही. इथे फक्त एक आणि ठिणगी होती ते अजून. जे- येस आता बघा कसे ब्लॉग येते. आणि तीन बाटल्या घेऊन टिंगल पप्पीला घेऊन बीच वर जाऊ मस्तपैकी. आत्ताची बघत होती खजून. बसलो आम्ही. बर्गर खाल्ला, पिझ्झा खाल्ला. वेगळंच वाटतं. एकदम छान. आणि सगळ्यांना अशी बर्गर, संधी मिळावी पिझ्झा की ती खाल्ला. सासूचं मन ओळखू शकेल. बर्गर पिझ्झा सासूची खायची हौस करू शकेल. काय परत एकदा नीट. सगळ्यांना अशी सून मिळावी की ती सासूची हौस करू शकेल हो, आणि हो. सासूचं मन ओळखू शकेल. अभी तो शुरुआत है. सुन गेली ढगात, शुरुआत है म्हणा. हवेत गेली किती हवेत. मजा येणारे अजून अजून. हे चिंगू 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 माझ्या मोठं जाणार मग कचे गुबी गुबी करायचं. हा कालायची करायची. घुमी घुमी कालायची. आता आजी तिची लाईफ मस्त एन्जॉय करणार ना पप्पू सोबत माझ्या, हे माझ्या बेबी सोबत. आणि तुम्ही पण सगळे कोणी मुली आणि सासा असणार त्यांनी पण तुमच्या घरामध्ये जर वातावरण
चांगलं ठेवायचं असेल तर मुलीसारखं आणि आईसारखं वागा. जसे आम्ही लागलो. गुड गुड मोटिवेशन स्पीकर हो मस्त देते रे मोटिवेशन सगळ्यांना. हो मोटिवेशन नाही ते सत्य आहे आणि मला तसं आवडतं. तरी असं- आपल्याला जे वाटलंय ना ते एवढं असं व्यक्त नाही होत मम्मी, पण मला म्हणजे जाणवतंय की त्यांच्या आतमध्ये काय असेल. हा. ते असं ते कॅमेरामुळे वगैरे ते असं एवढं व्यक्त होत नाही. नाही ती डायरेक्ट रडायला ते लागते. जेव्हा आता आम्ही बसू ना थोड्या वेळाने वगैरे जरा जेवण वगैरे झाल्यावर निवांत, मग तुमच्या मग गप्पा actually निघतील. ते सांगतील. कारण की असं डायरेक्टली विचारलं मलाही बोलता नाही यायचं, मी तेवढं सांगेल पण इंटरनल जे मागचं म्हणजे पूर्ण आठवतं किंवा आजचा मागच्या दिवस. गोष्टी मी नाही सांगू शकत. नाही 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 मागचं जे काय आहे ते माझ्या आयुष्यात आत्ता माझी 2 मुलं आणि माझी सून आणि माझी अजून एक येणारी दुसरी सून, बस एवढंच आयुष्य आहे माझं, याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही. बस रो मत अभी बस कर पगले अभी रुला मत. चला तर गाईस कसा वाटला आजचा आपला व्लॉग, आजचा दिवस मम्मी सोबत स्पेंड. तर असेच आपले व्लॉग येत राहतील आता. तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून कोणी केलं नसेल सबस्क्राईब तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आता व्लॉग्स दिसत राहतील. आता व्लॉग येणारच. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. धन्यवाद. राम राम.